नमस्कार युट्यूब परिवार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. दुपारचे वाजले 4. आज आहे शनिवार. तर आता आपण चाललोय जीवांश दर्शन निकम याच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला कांदिवलीला. तर आता आपण निघतोय कल्याणवरना. जाऊया आज बर्थडे मध्ये पहिलाच बर्थडे. काल त्यांनी फोन केला होता, दादा तुम्ही आलंच पाहिजे. म्हटलं ठीक आहे, मी जर लवकर घरी पोहोचलो तर सर्वांना घेऊन येईन, नाही तर मी वहिनींना तरी पाठवीन. पण आज जरा काम कमी होतं म्हणून पटकन घरी आलेलो आहे आपण. 2 दिवस झाले काय पाऊस पडलेला नाहीये, तर वातावरण जरा थोडंसं गरम झालेलं आहे. परत बघूया आता कधी पाऊस लागतोय, कारण की त्यांनी जे 5 दिवसात झोडपलंय, जो राग काढलाय त्यांनी, तो आता थोडासा शांत झालाय. बघूया आता कधी पाऊस परत पडेल. चला निघूया आता आपण बर्थडेला. कोणगाव क्रॉस केल्या ट्रॅफिकच आहे. कोणगाव मध्येच आहे ऍक्च्युली. कोणगाव मेन आहे, तिथून क्रॉस केलं की ट्रॅफिक आहे. तर आता आम्ही काय केलंय की इथून लेफ्ट मारून पिंपळासवरनं निघणार, कारण की पुढचं जे आहे कल्याण बायपास पासून पूर्ण जे आहे ते फुल रेड दाखवत आहे पिंपळास पर्यंत. तर आम्ही असा विचार करतोय की इथून जाऊन पिंपळासवरनं किंवा त्याच्या पुढून जो राईट आहे, जो डोंबिवलीवरनं आहे तो मानकोलीला खालून, तिथूनच बाहेर पडायचं. कारण की इथून जर गेलो तर अजून 40 मिनिटं वाढतात. 40 मिनिटं म्हणजे भरपूर टाइम झाला. इथून आतून गेलं तर 15-20 मिनिटात आम्ही पोहोचू. बघूया किती वेळ लागतो आता इथून जायला. हा लेफ्ट मारायचा इथूनच. हा लेफ्ट मारला की आम्ही आतमध्ये जाऊ, कारण की हा रस्ता पूर्ण पुढे जे आहे फुल रेड आहे. काय एवढी ट्रॅफिक आहे का माहित नाही, पण पुढे पूर्ण जाम आहे. आज तर सॅटर्डे, आज तर ट्रॅफिक नाही पाहिजे होती. बघूया आता काय आहे पुढे. इथूनच आपण रिलायन्स पेट्रोल पंप आहे, त्याच्या इथूनच आपण इथून लेफ्ट घेऊया, इथून आतून जाऊया. चला. आता पास होतो आपण पिंपळास गावात ना. हाच रस्ता पहिले खूप खराब होता. नशीब या लोकांनी सर्व कॉन्क्रीट करून घेतलं, कारण की ऍक्च्युली त्यांनाच रोज जायचं असतं इथनं. आम्हाला तर कधीतरी यायचंय. त्याच्याबद्दल तर धन्यवाद त्यांचे की रस्ता त्या लोकांनी चांगला केलेला आहे. छोटासा आहे पण चांगला आहे. आणि हे खूप कमी जणांना हा आतमधला रस्ता माहिती आहे. जे इथे कोणगाव वगैरे जे गाव आहेत ती लोक जास्त हा कधीतरी वापर करतात. तर हायवेला तर का ट्रॅफिक आहे ते माहित नाही, कारण की बायपास पासून ते मानकोलीचा जो रस्ता निघतोय डोंबिवलीसाठी तिथपर्यंत पूर्ण जाम आहे. पुढे आणखीन आहे का ते आता तिथे पोहोचल्यावरतीच समजेल. पिंपळासवरून आतून डायरेक्ट त्या डोंबिवलीच्या रोडला कनेक्ट होतो. रेल्वे ट्रॅक खालून जे पनवेलला जी रेल्वे ट्रॅक जाते वरून वसईला, एक साइड वसई आणि एक साइड पनवेल, त्याच्या खालून हा रस्ता पुढे जाऊन कनेक्ट होतो. तो डोंबिवलीला जाणारा जो नवीन रस्ता बनवलेला आहे तो, त्याला छोटासा रस्ता आहे पण चांगला रस्ता आहे. आता आपण क्रॉस केलं वेहळे. थोडस स्पीड ब्रेकर जास्त आहे, कारण की गाव एरिया आहे आणि इंडस्ट्रियल आहे थोडीशी पुढे. सर्व गोडाऊन्स आहे तिथे. गाव संपल्यानंतर आपण पोचलोच हायवेला. आता आम्ही असा विचार करतो की डायरेक्ट मानकोलीलाच बाहेर पडूया.
पण तिथे ट्रॅफिक भेटली तर प्रॉब्लेम आहे. त्याकरता आम्हाला रूट सरळच दाखवतंय. मानकोलीला जो राईड जातोय तो राईट न जाता आपण सरळ भिवंडी आणि दापोडाकडे जाणार आहे. तो रूट दाखवतोय. त्या रूटने आपण पास होऊया, कारण की खरंच खूप ट्रॅफिक आहे हायवेला आणि 5 मिनिट्स स्लोअर दाखवतोय ते या रूट पेक्षा. चला आता आपण पोहोचलोय मानकोलीला ब्रिजच्या खाली. इथून लेफ्ट मारला की आपण मुंबईच्या दिशेने जाणार आणि राईट मारला तर आपण परत कल्याणच्या दिशेने जाणार. खूप ट्रॅफिक दिसते त्याच्यामुळे बरंच जाम होतं इथे. वाटतं बरं झालं आपण या रस्त्याने आलो. थोडस एक 5 मिनिटाचं जाम होतं. बरं झालं की सिंगल लेन इथून खाली जायला आणि यायला एक वेगळी लेन त्यांनी बनवलेली आहे. सॅटर्डे असल्यामुळे सर्व निघालेत बाहेर, ज्यांना थोडस उशिरा जायचंय. ऊन चांगलं पडलं होतं आज. पाऊस काय पडलाच नाही आज. काल पण कमी होता पाऊस. काल पडत होता पण काल कमी होता. आज तर बिलकुल पडलेला नाहीये. तर जंक्शनला पोहोचलो इथे. अजूनही आम्हाला 7 वाजता दाखवत आहे. धानुगरवाडी, कांदिवली, चारकॉप. चारी बाजूनी सर्वांचे हाल झालेत. मला वाटतं सर्वीकडे ट्रॅफिक थांबून ठेवली आहे. तर इथे खड्डा आहे मोठा वाटतं, ह्याच्यामुळे हा स्लो घेतोय. ठीक आहे, आपण पण स्लो घेऊया, हरकत नाही, काही घाई नाही आपल्याला. हे पूर्ण थांबून ठेवलंय ट्रॅफिक. इकडचं आता हे सोडलेलं आहे. चला आता बहुतेक आपल्याला घोडबंदरलाच ट्रॅफिक भेटेल, बाकी कुठे ट्रॅफिक आहेच नाही. आपलं तर ट्रॅफिक आपण स्किप करून आलेलो आहे. 40 मिनिटं तरी 40 नाही, आपण कमीत कमी 25 मिनिटं वाचवलेली आहेत. आता आपण पोचलोय कांजूरमार्गला. राईट घेतलेलं आहे. आता आपल्याला जेवीलार घ्यायचं आहे. ठाण्याला तर खूप ट्रॅफिक होती. आता वाजलेत 6:30. अजून 1.5 तास दाखवत आहे. धानुगरवाडी खूप टाइम लागतो. आज काय माहिती एवढी रश काय आहे, पण खूपच रश आहे आज सिटी साईडला. लढला आज खाली असेल असं, भरपूर रश आहे. सॅटर्डे असून पण माझ्या मते येताना खाली असेल, जाताना सर्व ऑफिस वगैरे सुटले असतील तर म्हणून रश आहे का काय माहित नाही. जेवीलार क्रॉस करून आता आपण दत्त टेकडीला आलोय. जोगेश्वरी इथून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या सिग्नल पर्यंत जाम आहे पूर्ण. म्हणून एकदम तिथे 1 तास अजून दाखवतोय कांदिवलीला पोचायला. म्हणजे आहेत किती 15 किलोमीटर. 15 किलोमीटर जायला 1 तास म्हणजे झालं काय, माणूस चालत पोचेल 1 तासात. खरंच आज का सिटीमध्ये एवढी ट्रॅफिक आहे का समजत नाही. संध्याकाळची वेळ आहे, 7 वाजले. युजली सॅटर्डेला सर्व ऑफिस सुट्टी असते, पण आज का एवढी गर्दी आहे देवाला माहिती. चला आता अजून 1 तास काढायचा आपल्याला. हळूहळू घोडबंदरनी त्या गाड्या हलत नव्हत्या.
अक्षरशः एकदम जाम दिसत होतं, म्हणून आम्ही यू टर्न मारला तिकडनं आणि परत इकडनं आलो. टाइम तर दोन्ही जागेवर सेम दाखवत होता, पण तिकडे नंतर वाढतच चालला होता टाइम, म्हणून यू टर्न मारला आणि कांजूरमार्ग, जेवेलार, आता जोगेश्वरीला पोहोचू आम्ही 2 मिनिटात. बघूया आता 650 मीटरला राईट मारायचं आहे. आता इथं किती वेळ लागतो त्याच्यावरती आहे. खूपच जास्त ट्रॅफिक दिसते आज सॅटर्डेला. 3 तास लागले मला इथे पोहोचायला. एवढ्यात मी कल्याण पासून पोलादपूरला पोहोचलो असतो, म्हणजे कमीत कमी 200 किलोमीटर पोहोचलो असतो माझ्या घरून एवढ्या 3 तासामध्ये. खूप ट्रॅफिक आहे आज. अजूनही 1 ते 40 मिनिटं दाखवते इथून, आणि किलोमीटर आहे 10 पण नाही, 9.2 किलोमीटर. रोडवर अंदर पूर्ण जाम आहे, त्याचा पण इफेक्ट पडतो इथे, असं नाही की नाहीये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर. कारण की तिकडून काहीतरी बंद केलंय मला वाटतं, एक लेन काहीतरी काम चाललंय तिकडे, कारण की तिकडून मॅप दाखवतच नव्हता. तरी पण मी म्हटलं चला जाऊया. नंतर मला तो टाइम आणि हा टाइम सेम दाखवला. थोड्या वेळ थांबल्यानंतर त्याचा टाइम अर्धा तास वाढला, म्हणून मी यू टर्न मारला आणि मग इकडून मुलुंड चेकनाक्यावरून सरळ इकडून वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पकडून आता आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे. चला भेटूया आता पुढे. ऍट लास्ट कांदिवलीला पोहोचलोय. 3 तास ट्रॅफिक. बरं झालं या साईडनी आलो, नाही तर अजून ठाण्यावरनं आलो असतो तर अजून ट्रॅफिक लागली असती. 3 तासामध्ये माणूस पुण्याला पण पोहोचतो. काय सिटीमध्ये एवढी ट्रॅफिक ह्याच्यासाठी, कारण की घोडबंदर रोड पण बंद आहे आणि सर्व सिटीमधनं बाहेर निघालेले. चला आता जाऊया बर्थडेला. थोडं लेट झालोय आम्ही, बघूया. आता कांदिवलीला आम्ही पोहोचलोय सुखरूप. समीर साहेबांच्या घरी आलोय. समीर साहेब 5व्या माळ्यावरती राहतात आणि दर्शन हा 3ऱ्या माळ्यावरती राहतो. तर आता पूजा त्यांची खूप लेट झाली. जीवांश थोडी तब्येत डाऊन आहे त्याची, ते बघूया आता. ते बोलतात की 9 वाजता आपण केक कट करूया. तर थोडं बसतो. रोशन पण आलेला आहे, संध्याताई पण आलेली आहे. आता जाऊया थोड्या वेळाने खाली. चला. आता आपण आपल्या काकीकडे पोहोचलो आहे. कशी आहेस? एकदम मस्त. मस्त. हा प्रसाद आहे दादा आमचा. नमस्कार. कसं काय? बहुत बढ़िया. बढिया. देवाच्या पाया पडून घेऊ आपण, नंतरच केक कटिंग होणार आहे आणि आपल्याला खायला भेटणार आहे. तर वाट बघा थोडी. चला. निघालोय कांदिवलीवरनं. फटाफट झाला कार्यक्रम. थोडा मुलाची तब्येत जरा डाऊन होती म्हणून काही जास्त फोटो काढले नाहीयेत, फक्त घरच्यांचे फोटो काढलेले आहेत. आता आपण आपलं स्वप्नाला घरी सोडू तिथे जोगेश्वरीला आणि पुढे निघूया. चला. स्वप्नाला बाय बोलायचं टाइम झालेलं आहे, जास्तच टाइम झालेला आहे. 12:30 झालेले आहेत. टाइमवर सोडलेलं आहे. टाइमवर मी तुला बोललो 12:30 सोडणार म्हणजे सोडणार. सोडलं ना. भेटूया आता मग आपण परत. चला आता आपण सुखरूप घरी पोहोचलो. रात्रीचे आता 1:40 झाले. 1-1.5 तास लागला आम्हाला इथे यायला. जाताना तर 3.25 तास लागले. खूप टाइम लागला. ट्रॅफिक होती.
काहीतरी कुठल्या तरी पक्षाची सभा होती त्या साईडला, त्याच्यामुळे ते एवढी ट्रॅफिक होती. आता समजलं मला तिकडे गेल्यानंतर. काय हरकत नाही, वाढदिवस चांगला झाला. थोडं अजून मजा आली असती, जरा तब्येत जरा बाबूची बरी असती तर थोडंसं चिडचिड पण झाली होती त्याला. ठीक आहे, आम्ही काही जास्त फोटो वगैरे काढले नाही आहेत. थोडासा एक व्हिडिओ क्लिप ॲड करतो मी त्याच्यामध्ये. बाकी वाढदिवस खूप चांगला होता. चला, आजचा ब्लॉग हिटच बंद करतो मी. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया आमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.